नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। हिवाळा लागला की आपण जनावरांना ऊर्जायुक्त आहार देतो। त्याचप्रमाणे कोंबड्यांच्या आहारात बदल करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं, कारण थंडीमध्ये उबदार राहण्यासाठी त्यांची बरीच ऊर्जा खर्च होते। त्या ऊर्जेची गरज आहारातून भरून काढण्यासाठी आहारात काही बदल करावे लागतात। कोंबड्यांच्या आहारात नेमके काय बदल करावे लागतात हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण कोंबड्यांच्या आहारातील बदल पाहूयात। हिवाळ्यात कोंबड्यांना ऊर्जायुक्त आणि स्निग्ध पदार्थांची गरज जास्त असते, म्हणजेच बाकी वेळेस कोंबड्यांना रोज 2600 ते 2700 किलो कॅलरी देणारं खाद्य लागतं, तर हिवाळ्यात त्यांना 2800 ते 2900 किलो कॅलरी देणाऱ्या आहाराची गरज असते। म्हणजेच जर एका कोंबडीला दररोज 100 ग्रॅम खाद्य लागत असेल तर तिला थंडीमध्ये 120 ते 130 ग्रॅम खाद्य द्यावं। सोबत तेलाचं प्रमाणही वाढवावं। जास्त कॅलरीचं खाद्य द्यायचं, पण म्हणजे काय द्यायचं तेही सांगते। कोंबड्यांच्या आहारात मका, सूर्यफुलाच्या बिया, ज्वारी, बाजरी हे धान्य भरडून द्यायचं। याशिवाय खाद्ययुक्त तेल जसं सोया तेल, फूड ग्रेडेड ऑइल, सूर्यफूल तेल कोंबड्यांना द्यायचं। नेहमी 4 ते 5% तेल दिलं जात असेल तर थंडीमध्ये 5 ते 6% द्यायचं। आणि अचानक थंडी भरपूर वाढली तर कोंबड्यांना 2 ते 3 दिवस गुळाचं पाणी द्यायचं, जेणेकरून त्यांना तत्काळ ऊर्जा मिळेल। फक्त खाद्य द्यायचं नाही तर कोंबड्यांमध्ये थंडीमध्ये आणखी काही बदल करणंही गरजेचं असतं। कोणते ते पाहूयात। हिवाळ्यात गोठ्यामधल्या फीडरची संख्या सुद्धा वाढवायची असते, जेणेकरून पक्ष्यांना खाद्यासाठी फार फिरावं लागत नाही आणि त्यांची ऊर्जा वाचते। शिवाय जवळच फीडर असल्यामुळे त्यांच्या आहारात सुद्धा वाढ होते। आता तुम्हाला वाटेल कोंबड्यांचा आहार वाढवायचा म्हणजे खर्च पण वाढणार, पण काळजी करू नका, यावर तज्ञांनी उपाय दिलाय। कोंबड्यांना एरवी दिले जाणारे विटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्सचं प्रमाण थोडं कमी केलं तरी थोड्या काळापुरतं चालतं आणि खर्चात बचत करता येते। हिवाळा हा व्हायरसच्या वाढीचा काळ असतो, त्यामुळे कोंबड्यांचा व्हायरस आणि इतर रोगांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधं द्यावी लागतात। यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ई, सेलेनियम किंवा मल्टीविटॅमिन द्यायचं आणि याचप्रमाणे कंपनीने दिलेल्या प्रमाणानुसार ठरवायचं। यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय त्यांच्यावरचा ताणही कमी होतो। यानंतर पाहूयात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे पाण्याचा। हिवाळ्यात कोंबड्या थंड पाणी पित नाहीत, त्यामुळे कोंबड्यांना पिण्यासाठी कोमट पाणी द्यायचं। कोंबड्या पाणी जास्त पितात आणि त्यांचं पचनही चांगलं होतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि कोंबड्यांना तुम्ही थंडीमध्ये काय खाद्य देता हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।